नमः। श्री सरस्वते नमः। गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड़ सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। परम पूज्य कालिफनाथ महाराज की जय। मुझे इतना प्यारा गुरु मिला, गुरु का सोना दरबार मिला। मुझे इतना प्यारा गुरु मिला, गुरु का सोना दरबार मिला। जिनके चरणों में दुनिया झुकती, मुझे अनमोल वो मोती मिला। अंबर ढूंढा सागर ढूंढा, गुरु सा कोई अनमोल नहीं। गुरु से बढ़ के इस दुनिया में दूजी कोई सौगात नहीं। शायद मेरे अच्छे कर्म थे, सतगुरु तेरा प्यार मिला, सतगुरु तेरा प्यार मिला। अपने रंग में रंग डालो, किसी और रंग की चाह नहीं। गुरु का प्यार पाके प्यारे, दुनिया की मुझे परवाह नहीं। बड़ भागी मैंने गुरु को पाके, रब को भी है पा लिया, रब को भी है पा लिया। दर्शन के नैन बावरे, आके दर्शन दिया करो। आके दर्शन दिया करो, आके दर्शन दिया करो। नैनों की ये खिड़की खोल के हर पल मुझसे मिला करो। हर पल मुझसे मिला करो, हर पल मुझसे मिला करो। हर एक सांस में हो तेरा सिमरन, हर एक सांस में हो तेरा सिमरन। बीत जाए जीवन मेरा, बीत जाए जीवन मेरा। मुझे इतना प्यारा गुरु मिला, गुरु का सोना दरबार मिला। मुझे इतना प्यारा गुरु मिला, गुरु का सोना दरबार मिला। मैं अनजान हूँ कुछ भी न जानू, हर घट की तू पीड़ हरे। अब पीड़ हरो, मुझे आके गुरु जी लगाओ गले। आके गुरु जी लगाओ गले, मुझे आके गुरु जी लगाओ गले। इस निमाय
निमान की लाज रखो कर, इस निमान की लाज रखो कर, कृपा मुझे स्वीकार करो, कृपा मुझे स्वीकार करो। मुझे इतना प्यारा गुरु मिला, गुरु का सोना दरबार मिला। मुझे इतना प्यारा गुरु मिला, गुरु का सोना दरबार मिला। जिनके चरणों में दुनिया झुकती, मुझे अनमोल वो मोती मिला, मुझे अनमोल वो मोती मिला। मुझे इतना प्यारा गुरु मिला, गुरु का सोना दरबार मिला। मुझे इतना प्यारा गुरु मिला, गुरु का सोना दरबार मिला। मुझे इतना प्यारा गुरु मिला, गुरु का सोना दरबार मिला। मुझे इतना प्यारा गुरु मिला, गुरु का सोना दरबार मिला। मुझे इतना प्यारा गुरु मिला, गुरु का सोना दरबार मिला। किती भाग्यवान आहे मी की मला समर्थ सद्गुरू काड सिद्धेश्वर महाराजांसारखं रत्न सापडलं, मोती सापडला आणि माझ्या जीवनाला पूर्णपणे संजीवनीच आली। माझं पूर्ण जीवन बदलून गेलं। मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो की समर्थ सद्गुरू काड सिद्धांसारखा जर गुरु माझ्या जीवनात आलाच नसता तर पुनरुपी जनन असाच प्रवास सतत करत राहावा लागला असता। तरी काय काय द्यायचं राहिलं ते सांगा। याला षडगुण म्हणतात। ते षडगुण ऐश्वर्य संपन्नता माझ्यावर उधळून टाकलेले आहे। तुम्ही नेहमी पाहता सर्वजण। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जर त्यांची आठवण नाही झाली तर माझ्यासारखा कृतज्ञ कोणच नाही। त्यांनी इतकं दिलं षडगुण ऐश्वर्य ज्याला म्हणतात ते दिलं। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला हे षडगुण कोण? तर षडविकार ऐकले होते पण षडगुण कोण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होणार। षडगुण यश, श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणजे मला गुरुनी यश दिलं। आपण सर्वजण पाहतात ते कुठल्याही गोष्टीमध्ये हात घालावा आणि ती हा म्हणता पूर्ण व्हावी। लक्ष्मी दिली, औदार्यही दिलं। कधी इतकी लक्ष्मी माता आमच्या जवळ आहे पण असं कधी वाटत नाही की ते पैसे साठवून ठेवावेत। त्या पैशाचा बरेचसे ट्रस्ट असतात ना, ते व्याजाला पैसे लावतात का? औदार्य नसतं। गुरुनी मला लक्ष्मी दिली आणि औदार्यही दिलं, त्यामुळे ते इकडून आले की आम्ही इकडे देऊन टाकतो, कारण हा गुण त्यांनी दिलाय। गुरुनी ज्ञान दिलं। या चराचराचं ज्ञान हे केवळ आणि केवळ त्यांच्या कृपेमुळे झालं। या चराचरामध्ये मीच आहे आणि मीच अनेक वेळा जन्म घेतो आणि या पृथ्वी तलावर अवतीर्ण होऊन जडमुडांचा उद्धार करण्यासाठी मलाच वारंवार यावं लागतं। हे सत्य ज्ञान माझ्या गुरु परंपरेतून मला मिळालं। भगवान दत्तात्रयांनी आपल्याला आत्ताच त्या एवीच्या माध्यमातून सांगितलं की तोच मी आहे, की मी आज नरेंद्र रूपानं प्रकट झालेलं आहे। ज्ञान लोप पावलेलं आहे, विज्ञानाचा बोलबाला झालेला आहे। विज्ञान 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 करून माणसं डोक्यावर घेऊन नाचू लागली होती। अज्ञानाचा बोलबाला झाला म्हणजे अंधश्रद्धा उपाळून आलेल्या आहेत। जातीपातीच्या भिंती उभ्या राहिलेल्या आहेत। अशा वेळी त्या भगवान दत्तात्रयानेच आमच्या माध्यमातून
ज्ञानसुद्धा किती श्रेष्ठ आहे. विज्ञान हवंच, पण ज्ञानसुद्धा किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून माझी घोषणा आहे, विज्ञानाने केली क्रांती, परंतु अध्यात्माशिवाय नाही मनशांती. असं ज्ञान हे केवळ आणि केवळ फक्त सद्गुरू दाताच देऊ शकतो. बाकीची कुणाचीही ती अवकात नाही. देव पण देऊ शकत नाही. ते फक्त गुरूंजवळच मिळतं. म्हणून राम हा प्रत्यक्ष भगवंत असताना सुद्धा, परमात्मा असताना सुद्धा गुरुना शरण जावं लागलं. अशी ही दाता माऊली आहे, गुरु माऊली आहे. वैराग्य दिलं. आम्ही पुण्यामध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर जर गाडी नसली तर कुठल्या तरी एक भक्तगणांची गाडी आम्हाला नेऊन सोडण्यासाठी येते. त्या भक्तगणांना मेसेज केला, मला नाव त्यांचं माहिती नाही, गाडीचा कलर काय तोही मला माहिती नाही, परंतु बसतो एवढं नक्की. त्यांनी सांगितलं की माऊली ही गाडी मी तुमच्यासाठी ठेवले, तुम्ही ती नाणीतला घेऊन जा. मी म्हटलं मला कशाला पाहिजे गाडी, मला फक्त तुमचं प्रेम पाहिजे. बाकी या गाड्या घोडे बंगले काय करायचे आहेत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे मला स्थान आहे हे मला श्रेष्ठ आहे. कारण इकडे मग इन्कम टॅक्स देण्याची वेळ येणार नाही ना, GST भरण्याची गरज नाही आहे. तर तुमच्या हृदयातच मी आहे. तुम्ही मला आपल्या हृदयामध्ये बसवलंय, पुष्कळ झालं ना. काय करायचं आहे. तर हे जे वैराग्य आहे ते वैराग्य गुरूंमुळे मिळालं, नाहीतर माझी अवकात नव्हती, हे लक्षात घ्या. ही स्थिती गुरूंमुळे निर्माण झालेली आहे. आणि ऐश्वर्याच्या बाबतीमध्ये सांगायची काही गरज नाही आहे. अवघा उन्हापुरा 25-30 वर्षाच्या कालखंडातला संप्रदाय आहे. आज कुठे नेऊन पोचला, कुठे नेऊन तुम्ही भक्तगणांनी ठेवला. हे जे ऐश्वर आहे हे गुरुकृपेनं मिळालं असं मला वाटतं. ही किती माझी प्रॉपर्टी तर बसलेली आहे, इथे खाली बसलेले आहेत, वरती बसलेले आहेत, ही सगळी जी प्रॉपर्टी आहे, हे जे ऐश्वर आहे ते मला माझ्या गुरूंनी दिले. असं मला षड्गुण देऊन पूर्ण केलं, परिपूर्ण बनवलं. असे गुरु असतात, म्हणून त्यांची पौर्णिमा होते. म्हणून ते पूर्ण आहेत. ते जे पूर्ण असतात ते दुसऱ्याला पूर्ण करतात. आणि म्हणून त्यांनी मला पूर्ण केलं. त्यांचे ऋण अनंत जन्म जरी मी घेतले तरी सुद्धा फिटू शकणार नाही. अनंत जन्मात जरी अशा गुरूंसाठी प्रतीक्षा करावी लागली तरी केली पाहिजे. मनुष्य जन्म जो आहे आपल्याला मिळालेला, त्या बहुत म्हणजे अनेक प्रकारचं पुण्य असल्याशिवाय मिळत नाही. मी बघा नेहमी म्हणतो की तुमच्यासारखे भक्त मिळण्यासाठी मी अनंत जन्मीचं पुण्य केलंय, म्हणून तुम्ही माझ्यावरून जीव भाव ओवाळून टाकता. आम्ही काही बोलायची खोटी ताबडतोब तुम्ही ते हजर केलेत म्हणून समजा. आम्ही काही सेवा देऊ दे, मान सन्मान, पद प्रतिष्ठा, आपल्या हातातली कामं, आपलं करिअर कोणी कोणी पाहत नाही. माऊलींचा आदेश करणार म्हणजे करणार. आता अशा प्रकारचा भक्तवर्ग मिळण्यासाठी सुद्धा मागच्या जन्माचं पुण्य असावं लागतं, तरच अशा प्रकारचा तुमच्यासारखा भक्तवर्ग प्राप्त होतो. हे पुण्य सगळ्यांनाच नाही प्राप्त होत. मला कधी कधी हेवा वाटतो की मी किती पुण्यवान आहे. माझे कितीतरी गुरुबंधू, बाकीच्यांबरोबर बोलण्यात मला अधिकार नाही, पण गुरुबंधूंच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर माझे कितीतरी गुरुबंधू असे आहेत की त्यांना हे सौभाग्य मिळू शकलं नाही.
परंतु ते मला मिळालं, याचा अर्थ मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं होतं आणि गुरूंची माझ्यावर विशेष कृपा झाल्यामुळेच हे प्राप्त होऊ शकतं, असं मी ठामपणे मानतो, ठामपणे मानतो. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, या मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्या देहाचं भलं बुरं हे आपण करायचं असतं. करायचं की न करायचं ह्याच्यासाठी बुद्धी दिले, वापरायची की नाही वापरायची आपण ठरवायचं. वापरलीच पाहिजे असं काही बंधन नाही आणि वापरू नका असंही बंधन नाही. हा जीव जो आहे मनुष्य जीव हा स्वतंत्र आहे, म्हणून त्याला 84 लक्ष योनीतून वेगळा निवडून बाजूला काढलेला आहे. आणि म्हणून त्याला म्हटलंय नरदेह, नर करणी करे तो नरका नारायण बन जाय. एवढं सामर्थ्य ह्या नरदेहामध्ये आहे. आणि असा हा दुर्मिळ नरदेह तुम्हाला सर्वांना प्राप्त झालेला आहे. त्याचं तुम्ही सोनं करून घेतलं पाहिजेत, तुमच्या जन्माचं तुम्ही कल्याण करून घेतलं पाहिजेत. यासाठी गुरु वारंवार सांगत असतात, आपल्या अवतीभोवती फिरत असतात, आपल्या अवतीभोवती वावरत असतात. परंतु गुरु सगळ्यांनाच समजतात असं नाही. बरेच जण गुरूंच्या सहवासात येतात, पण सहवासात येऊन त्यांना गुरु समजतीलच असं नाही. आता काही जणांच्या नशिबामध्ये माहिती असतं किंवा असतं, त्यांना गुरु भेटतात पण समजत नाहीत. आणि म्हणून गुरूंकडून जे करून घेतलं पाहिजे आपल्या जीवनाचं कल्याण, ते करण्याऐवजी प्रपंचाचं कल्याण करण्यासाठी आपण गुरूंकडे येतो. आता ज्याला कळतच नाही त्याचा प्रश्नच वेगळा आहे, त्याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही आहे. पण ज्याला कळतं देव गुरु पासी आहे वारंवार सांगू काय, असं तुकोबरायांनी म्हटलं. ज्याला कळतं तरी सुद्धा तो वळवून घेत नाही, अशा बद्ध जीवाला वारंवार सांगून सुद्धा पटत नाही. त्याचे जे चर्मचक्षु असतात ना, हे चर्मचक्षु गुरुना देव मानायला तयारच नसतात. गुरु आपल्यासारखा, गुरु माणूस आहे. काही गुरु ग्रस्ती असतात, म्हणजे आपल्यासारखे संसार करणारे, बायको मुलं असणारे. त्यांना काय कळतंय, त्यांना काय कळतंय, अशा भ्रमामध्ये आपण आपलं जीवन वाया घालवतो. गुरु एक शक्ती आहे, लक्षात घ्या. गुरु व्यक्ती नाही आहे. आणि त्यामुळे त्या गुरुनी देह ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला असंख्य प्रकारच्या प्रचिती, असंख्य प्रकारच्या अनुभूती येत असतात. व्यक्ती जर असेल तर व्यक्ती गेल्यानंतर त्याचे सगळे गुणदोष निघून जातात त्याच्यासोबत. परंतु गुरु ही व्यक्ती नसल्यामुळे गुरुने आपलं शरीर जरी त्यागलं, शरीराचा त्याग केला, तरी त्यांची अनुभूती आल्याशिवाय, त्यांची प्रचिती आल्याशिवाय राहणारच नाही. तेच सद्गुरू. म्हणून भाविको, गुरूंकडे कधी माणूस म्हणून बघायचं नसतं. कारण तुम्ही जे बघत असता ते चर्मचक्षुनी बघत असता, आणि चर्मचक्षु नेहमी त्या गुरूंमधले दोष तुम्हाला दाखवत असतात. जोपर्यंत संत कबीर
जनाबाईकडे चर्मचक्षुतून बघत होते. त्या संत कबीरांना पण प्रश्न पडला होता, ही एवढी भांडखोर, हिला संतीन म्हणायचं? हिच्या जवळ भगवान विठ्ठल विश्रांती घ्यायला यायचे, हिच्या फाटक्या गोधडीमध्ये देव झोपायचे, विश्रांती घ्यायचे. तिकडे मखमली गालीचे होते, गाद्या गुर्द्या होत्या, तिथे विश्रांती घ्यायची सोडून ही पण ज्या वेळेला संत कबीरांनी त्या गोवऱ्या कानाला लावल्या, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, अरे मी समजत होतो ती जनाबाई ही नाही आहे, जनाबाई श्रेष्ठ आहे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्या जनाबाईच्या नुसत्या स्पर्शाने त्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलतात, त्या जनाबाईची ताकद काय असेल, त्या जनाबाईची उंची काय असेल. आणि कबीराने हात जोडले, माऊली मी ओळखलं नाही आपल्याला, मला फक्त आपलं बाह्य स्वरूप पाहून असं वाटायला लागलं की इतके भांडखोर कसे असू शकता. शेजारणीला शिव्या द्यायच्या, महिलांच्या शिव्या फार शौच गुरुजी तुपात तळलेल्या असतात, द्यायला हरकत नाही आहे, पण ऐकवत नाहीत, इतक्या घाणेरड्या असल्या, इतक्या गलिच्छ शिव्या. पण ज्यावेळी कळलं की जनाबाईचा अधिकार वेगळा आहे, हा देह आणि जनाबाई दोन्ही वेगळ्या आहेत, म्हणून तर मी सांगितलं देहाचे व्यवहार चालती अलिप्त, सर्व काळ आहे गड्या साक्षीभूत. गुरुनं कधी शरीराकडून बघूच नका, म्हणून तर सांगितलं ना, गुरूंची भाषा शुद्धी पाहायची नसते, गुरूंचं वय पाहायचं नसतं, गुरूंची जात पाहायची नसते, गुरूंचं शिक्षण पाहायचं नसतं. गुरूंचं राहतं घरही पाहायचं नसतं, कारण तो वैराग्यशील असतो, त्यामुळे त्याचं घर कधी असं असू शकतं की इकडून कावळा येतो आणि तिकडे जाऊ शकतो. ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी अखंड जगासाठी जे पसायदान मागितलं, त्या माऊलीचं घर कसलं होतं, झाडाच्या पानांची सलदी बांधून झोपडीवर एक घर बांधलेलं होतं, आणि त्यात ही 4 भावंड राहत होती, आणि जो वैकुंठाचा अधिपती भगवान विष्णू तेच ज्ञानेश्वर महाराज होते. म्हणून गुरूंचं कधी घर, त्यांची जात किंवा त्यांचा धर्म, त्यांचं वय, त्यांची भाषाशुद्धी, ह्या गोष्टी बघायच्या नसतात. म्हणजे तुम्ही जे बघता ते कुणाचे, ते शरीराचे गुणधर्म पाहता. गुरुनं कधी शरीर म्हणून बघायचंच नसतं. मी कधीच बापांकडे त्यांचं शरीर म्हणून पाहिलंच नाही, हाच देव आहे ज्याला मी शोधत होतो, तो हाच आहे हे कळलं, म्हणून ते लवकर वळलं. त्यांनी फक्त एकच विचारलं, करतोस काय, नोकरी सोडून दे. हे त्याचमुळे होऊ शकलं कारण मी बाप्पांकडे कधी शरीर म्हणून पाहिलंच नाही. त्यामुळे त्यांनी अशी काही संकट आणली, त्या मी म्हटलं हे घासभर कशाला, ताटभर द्या. मागचा भाऊ वारला, बाप्पाने विचारलं बाद झालं का, मी म्हटलं हे घासभर का देता, ताटभर द्या ना. कारण माहिती होतं भक्ताच्या लागला का पाठी, भाजून पोळून करील त्याची बाकी, जेव्हा करील त्याचे वाटोळे. आता वाटोळे म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर वेगळंच आलं. वाटोळे म्हणजे गोल, त्याला कसलाच आकार राहणार नाही, शिंग राहणार नाहीत अहंकाराची, असं वाटोळं. चारी बाजून कुठूनही बघितलं तरी, त्याला कुठूनही स्पर्श केला तरी तो तुम्हाला कधी इजा करणार नाही, इतका मऊ,
इतकं विनम्र, इतकं लीन. भक्ताच्या का लागला पाठी, भाजून पोरून करील त्याची बाकी. जेव्हा करील त्याचे वाटोळे, तेव्हा देव म्हणे मी तुला बाळे. असा तो सद्गुरु देव आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे आपण त्याच्या शरीराकडे बघतो आणि अनेक वाऱ्यांमध्ये हेच 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 सांगून सुद्धा नळी फुंकली सोनारे. काय पुढे बोला प्रवचन काय? हा, इकडून तिकडे गेले वारे. ही स्थिती आपली येते. ही स्थिती आली नाही पाहिजे असेल तर गुरुना कधीही माणूस म्हणून पाहू नका. बाह्यंगावरून तर गुरुना अजिबात ओळखता येत नाही. कधी ते वेडे फकीर दिसतील, कधी नग्न दिसतील, तर कधी मोठ्या राजेशाही पद्धतीने राहतील, कधी अमीर उमरावांचा पेहराव करतील. बसवेश्वर महाराज घोड्यावर आहेत. एक राजा आता त्यांच्या त्या घोड्याकडे आणि त्यांच्या ऐश्वर्याकडे बघितलं की तुम्ही त्याला सद्गुरू म्हणणार की नाही? त्यामुळे गुरुंना बाह्य अंगाकडून कधीच पाहायचं नसतं. वेडे खोळ्याचा कधी रूप धारण करतील. इतके साधे सिंपल, त्यांच्याकडे बघितल्यानंतर पण वाटणार नाही हे सद्गुरू असू शकतात. पुतळ असताना त्याला खळखळाट फार असतो. 1200 वर्ष वाघावर बसतो. अरे हातात सापाचा चाबूक आहे, सगळेजण नमस्कार करतात. कारण वाघावर बसणारा माणूस बघितला नाही कधी. हातात सापाचा, जिवंत सापाचा चाबूक घेऊन फिरणारा माणूस कधी बघितला नाही. केवढं मोठं सामर्थ्य असेल. आणि तो थैतयाट, तो खळखळाट, तो अहंकार घेऊन सगळीकडे मिरवत होते. 1200 माझी तपश्चर्या किती वर्ष आली? 1200 वर्ष झाली. अरे 1200 वर्षात सोडलंच काय? काय शरणागताचं अंग आहे? शरणागताची जी 6 अंग असतात त्या 6 अंगापैकी एक तरी लक्षण असायला हवं ना. ज्यावेळी तिकडून निर्जीव भिंत सामोरी आले, मुक्ताईनं आश्चर्य वाटलं की दादा, अरे वाघावर बसला, हातात सापाचा चाबूक घेऊन चाललेला, त्याला आपण बघायला जाऊया ना. पण जायचं कसं दादा? ज्ञानदादा म्हणाले, ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, थांब मुक्ताई, आपण जाऊया. आणि ज्या भिंतीवर बसल्या होत्या त्या भिंतीला एवढंच बोलले, चल ग बाई. ती निर्जीव भिंत 4 भावंडाने घेऊन हळूहळू पुढे सरकू लागले. बघता बघता चांगदेवांच्या समोर आल्याबरोबर चांगदेवांचे डोळे जे होते ते पांढरे फट्ट झाले. त्यांना मर्म कळलं, बाकीच्या लोकांना काहीच कळलं नाही. चांगदेवाने हाताचा सापाचा चाबूक टाकून दिला, वाघावरून उडी टाकली आणि जे पळत आले ते साष्टांग दंडवत घातला ज्ञानेश्वर माऊलींना आणि स्वतःच म्हणाले, ज्ञानेश्वर महाराज की. अरे त्यांना कळलं एका वाघाला शिकवणं कठीण नाही आहे. ह्यानी निर्जीव वस्तूला सजीव बनवल्यासारखी बनवून चैतन्य त्याच्यामध्ये सोडून घेऊन आलेले. केवढा सामर्थ्यवान असेल. म्हणून गुरुना कधीही बाह्यंगावरून ओळखायचं नाही. माझ्या जन्माचं सार्थक त्याचमुळे झालं. मी कधीही समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर बाप्पांना माणूस म्हणून पाहिलंच नाही. हे देव आहेत, होय ते देव आहेत. ते ठणकावून सांगायचे मी आत्मा आहे. पण आपण सामान्य माणसं गुरूंच्या सहवासात येऊन सुद्धा
वेद शास्त्र आपले कांटाळे बसतील इतकं जोरानं सांगत असताना सुद्धा आपल्यामध्ये काहीच बदल होत नाही. त्यासाठी एक जिवंत दृष्टांत पाहूया. शेगावमध्ये घडलेली ही हकीकत आहे. गजानन महाराज कसे राहायचे आपण पोथी वाचलेली, त्यामुळे सगळ्यांनाच माहिती आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगेन. हे बघा, गजानन महाराज म्हटल्याबरोबर ते आले की नाही बघा. अरे मी आहे तुझ्याबरोबर. नग्न अवस्थेमध्ये राहायचे, कुठेही बसायचे, कुठेही काही गोष्ट जी असेल ते काही पण करायचे. लहान पोरांसारखं जीवन. मग एखाद्या हाळामध्ये म्हणजे एखाद्या गटारामध्ये जरी पाणी असलं तरी ते पिणार. चांगले कपडे बंकटालनी घातले की आणणार रस्त्यावर ते अंगावरचे काढून टाकणार. आता इथे आहेत, थोड्या वेळानं कुठे जातील हे सांगता येणार नाही. कधी कधी इतके शांत बसून राहणार की फार मोठा एक तपस्वी आहे अशा प्रकारे बसून राहणार. तर कधी कधी 1 मिनिट पण एका जागेवर थांबणार नाहीत. कधी कधी इतके वेदांती सारखे श्लोक म्हणतील, तर कधी कधी इतका वेड्यासारखा प्रकार करतील की हे खरंच खोळा आहे की ज्ञानी आहे. म्हणजे जगात पिशाच अंतरी शहाणा असे गजानन महाराज. त्यांच्या सहवासात येणाऱ्यांना ज्यांना गजानन महाराज कळले त्याने आपल्या जन्माचं सार्थक केलं. गंगा भारती, त्याला कुष्ठरोग झाला होता आणि बायका पोरांनी सोडून दिलं होतं. म्हणून तो गंगा भारती गजानन महाराजांच्या सेवेत आला. आणि गजानन महाराज आंघोळ वगैरे करायचे ना, तिथल्या माती घेऊन तो अंगाला चोळायचा. काही लोक नाव ठेवायचे, काय वेडा आहे माणूस, एकतर अंग कुजलंय सगळं कुष्ठरोगानं आणि ही घाण लावतो अंगाला. पण त्याचा विश्वास होता आणि गजानन महाराजांच्या त्या स्नानाच्या मातीनंच त्याचा कुष्ठरोग पूर्णपणे बरा झाला. गुरु कळावे लागतात हे लक्षात घ्या. गुरूंच्या सहवासात राहिलो म्हणजे गुरु कळले असं नाही. गुरूंजवळ राहून सुद्धा काही कर्मदरिद्री काहीच घेत नाही. विठोबा घाटोळ फक्त पेढे सावरण्याचं काम करायचं. भक्तगणाने काही काही आणलं की ढापायचं काम करायचं. आणि मी गजानन महाराजांचा किती एकनिष्ठ आहे, माझा केवढा मोठा अधिकार, मी केव्हाही जाऊन उठवू शकतो, म्हणून पळून जावं लागलं. तर एक कर्मठ ब्राह्मण वेदांती होता, कर्मठ होता, सोवळं फार. पण गजानन महाराजांची कीर्ती सगळीकडे ऐकलेली होती म्हणून म्हणाले बघूया जाऊया तरी एकदा. काय गजानन महाराज जे म्हणतात ते काय गजानन महाराज आहेत ते बघूया तरी. म्हणून तो शेगावला आला. कडक सोहळ्यामध्ये गजानन महाराजांच्या अवतीभोवती सगळे भोळे भाबडे भक्तगण काही पेढे खाण्यासाठी जमा झालेले, वेगवेगळ्या स्वार्थासाठी जमा झाले ना, खरे निष्ठावंत असं सगळा तो गोतावळा गजानन महाराजांच्या जवळ थांबलेला होता. आणि हा वेदांती कर्मठ ब्राह्मण तिकडून निघालेला आहे, शेगावला आला. बंकटलालच्या घरी प्रवेश करू लागला तर बघितलं तर वाटेमध्ये एक कुत्र्याचं पिल्लू मेलेलं आहे, कुत्रं मेलेलं आहे. त्याला इतका प्रचंड राग येतो, कसला गजानन, काही सोहळं नाही ओवळं नाही, कुत्रं मेलंय, सगळेजण त्यालाच ओलांडून घरामध्ये जातात, त्याला शिवतायत आणि म्हणे हा मोठा समर्थ योगी. त्याला राग येतो फार आणि रागामध्ये फणफणतच तो आतमध्ये येतो आणि म्हणतो तुम्हाला कळत नाही नंगा दूध कुठला, एवढा तपस्वी एवढा योगी स्वतःला समजतो, तुला कळत नाही का? अरे वेड्या,
तुझ्या त्या गल्लीमध्ये मेलेलं कुत्रं पडलेलं आहे, पण तुझ्याकडे येणारे कोणी बघत नाही, ते तिथून शिवून येतात आणि तुला शिवतात. आणि अथवा गजानन महाराजांना बोलायला लागला. गजानन महाराज काहीच नाही बोलले. महाराज म्हणले कुत्रं मेले का, चला बघायला जाऊया. त्याला रागच आला होता. म्हणाला बरं होईल, ह्याची खोडच मोडता येईल. मोठा स्वतःला योगी समजतो. आणि म्हणून गजानन महाराज चला म्हणाला, बरोबर चला दाखवतो म्हणाला. आणि गजानन महाराज तो 5-25 भक्तगण असे निघाले आणि जिथं कुत्रं मेलं होतं तिकडे आले. गजानन महाराज म्हणाले कुत्रं कुठं मेलंय, त्याला हाक मारा. आणि आश्चर्य असं की हाक मारल्यावर ते कुत्रं उठलं आणि चालायला लागलं. कर्मठ वेदांती ब्राह्मणाला गजानन महाराजांचा अधिकार नंतर कळला आणि मग तो शरण आला की आम्ही वेदांती लोकांनी चराचरामध्ये ब्रह्म आहे हे सांगितलं, पण आमच्यात ब्रह्म आहे ते आम्हाला कधी कळलंच नाही. आम्ही चराचराकडे बघतो, तुझं आहे तुझं पाशी, अरे पण तुझा पण तुझ्याकडेच आहे ना. ते दाखवण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त सद्गुरूंमध्ये आहे. आपण असं बघतो सगळीकडे, पण 3 बोटांकडे लक्षच नव्हतं. अरे तुझ्याकडे पण बघ, तोच तो तुझ्यामध्ये सुद्धा आहे. परंतु हे केव्हा कळणार, गुरूंच्या सानिध्यात आले तर. गुरु नामाची गोडी लागली तर. चर्मचक्षुनी ग्रासलेल्या मनाला हे कळणार नाही. ज्यावेळी आपल्यात ज्ञानचक्षु उघडतील त्यावेळेला त्या माणसातला देव आपल्याला कळणार आहे, त्या सद्गुरूमधलं चैतन्य कळणार आहे. तोपर्यंत तुम्हाला तो सद्गुरू माणूसच दिसणार आहे. म्हणून आपलं मन जे आहे ते मन स्वच्छ करण्यासाठी, आपलं चित्त मन बुद्धी स्वच्छ करण्यासाठी आवश्यकता आहे ती नामस्मरण रूपी साबणाची. त्या गुरुच्या नामस्मरणाचा साबण आपल्या मनाला वारंवार जर लावला आणि मन स्वच्छ केलं तरच आपल्याला तो सद्गुरू कळणार आहे. म्हणून सद्गुरूंना सुद्धा वारंवार चमत्कार करावे लागतात. त्यांची इच्छा असते का, अजिबात नसते. परंतु त्या व्यावहारिक जीवाला वटणीवर आणण्यासाठी म्हणा किंवा त्याचे जे चर्मचक्षु आहे ते चर्मचक्षु कधीतरी उघडतील या उद्देशानं का होईना त्यांना वारंवार चमत्कार करावे लागतात. आज इथे एवढे जगळे जे बसलेले आहेत याच्यात असा एक पण कोणी भेटणार नाही ही त्याला गुरूंची अनुभूती नाही. ही अनुभूती त्यासाठी द्यावी लागते की अरे बाबा मी देव आहे, मला शरण ये. अरे मीच ब्रह्म आहे, मला शरण ये. हे वारंवार सांगण्यासाठी हे चमत्कार आहेत. गुरु असंख्य लीला करतात आणि या लीला करून आपलं नादी लावतात. बरेच जण नादी लागतात, पण नादी लागून गुरूंकडून काय न्यायचं हे कळत नाही. काय न्यायचं ते या अभंगातून ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल गुरूंकडून काय नेलं पाहिजे. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है गुरु नाम जगत में, अमृत है गुरु नाम जगत में, अमृत है गुरु नाम जगत में। इसे छोड़ विषय विष पीना क्या, गुरु नाम नहीं तो जीना 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 क्या। अमृत है हरि नाम जगत
में, अमृत है गुरु नाम जगत में। अमृत है गुरु नाम जगत में, अमृत है गुरु नाम जगत में। इसे छोड़ विषय रस पीना क्या, गुरु नाम नहीं तो जीना क्या, गुरु नाम नहीं तो जीना क्या। गुरु नाम नहीं तो जीना क्या, गुरु नाम नहीं तो जीना क्या। काल सदा अपने रस डोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, ना जाने कब सर चढ़ बोले, ना जाने कब सर चढ़ बोले। काल सदा अपने रस डोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, ना जाने कब सर चढ़ बोले, ना जाने कब सर चढ़ बोले। गुरु का नाम जपो निस्वासर, गुरु का नाम जपो निस्वासर, गुरु का नाम जपो निस्वासर, गुरु का नाम जपो निस्वासर। इसमें अब बरस महीना क्या, गुरु नाम नहीं तो जीना क्या, गुरु नाम नहीं तो जीना क्या। गुरु नाम नहीं तो जीना क्या, गुरु नाम नहीं तो जीना क्या। भूषण से सब अंग सजावे, रसना पर गुरु नाम न लावे, रसना पर गुरु नाम न लावे, रसना पर गुरु नाम न लावे। भूषण से सब अंग सजावे, रसना पर गुरु नाम न लावे, रसना रसना पर गुरु नाम न लावे, रसना पर गुरु नाम न लावे। देह पड़ी रह जावे यहीं पर, देह पड़ी रह जावे यहीं पर, देह पड़ी रह जावे यहीं पर, देह पड़ी रह जावे यहीं पर। फिर कुंडल और नगीना क्या, गुरु नाम नहीं तो जीना क्या, गुरु नाम नहीं तो जीना क्या। गुरु नाम नहीं तो जीना क्या, गुरु नाम नहीं तो जीना क्या। तीर्थ है गुरु नाम तुम्हारा, फिर क्यों फिरता मारा मारा, फिर क्यों फिरता मारा मारा, फिर क्यों फिरता मारा मारा। तीर्थ है गुरु नाम तुम्हारा, फिर क्यों फिरता मारा मारा। फिर क्यों फिरता मारा मारा, फिर क्यों फिरता मारा मारा। अंत समय गुरु नाम नावे, अंत समय गुरु नाम नावे, अंत समय गुरु नाम नावे, अंत समय गुरु नाम नावे। फिर काशी और मदीना क्या, गुरु नाम नहीं तो जीना क्या, गुरु नाम नहीं तो जीना क्या। गुरु नाम नहीं तो जीना क्या, गुरु नाम नहीं तो जीना क्या। अमृत है गुरु नाम जगत में, अमृत है गुरु नाम जगत में, अमृत है गुरु नाम जगत में, अमृत है गुरु नाम जगत में। इसे छोड़ विषय रस पीना क्या, गुरु नाम नहीं तो जीना 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 क्या।
नाम नाही तो जिना क्या. अशी अवस्था जर आपली झाली नाही तर तो माणूस फक्त 2च पाय घेऊन आलाय, एवढाच फरक आहे. बाकी 4 पायाचा जो पशु आहे त्याच्यापेक्षा वेगळं जीवन काहीच नाही आहे. ज्ञानेश्वर माऊलींनीच सांगितलं आहे, आहार, निद्रा, भय, मैथून हे सगळे प्राणीमात्रांचं समसमानच आहे. मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? एवढं गुरुनामामध्ये अमृत आहे. त्या वाल्याला गुरुनाम मिळालं आणि वाल्मिकी झाला. अंगुमार ज्याने गळ्यामध्ये माणसांची मुंडकी घालून फिरत होता त्याला फक्त गौतम बुद्ध जीवनामध्ये आले आणि त्याच्या जन्माचं सार्थक झालं. परंतु आपल्याला गुरु मिळून सुद्धा आपण त्या अज्ञानरूपी चक्रामध्येच फिरत राहतो. प्रत्येकाने मनात विचारायला काय हरकत नाही, किती वर्ष वारी करतो. मला अशा लोकांचं आश्चर्य वाटतं. कोळ्यासारखं जीवन आहे. एक कोळी असतो बघा, कोळी, तो आपल्या लाळेमधून एक जाळं बनवतो. ह्या झाडापासून तिथपर्यंत लांब लचक बनवून ठेवतो जाळं. मग त्याच्यात जे कीटक येतात ना ते कीटक खातो. बस त्याचं विश्व तेवढंच असतं. तसं हे अज्ञानी जीवाचं विश्व तेवढंच आहे. देव स्वतः गुरु रूपात आलेला आहे असं आमच्या साई शास्त्रांनी सांगितलेलं आहे. 4 दिशामध्ये डंका पिटलेला आहे की तो देवच, तो परमात्माच मनुष्य रूपामध्ये येतो. कारण 84 लक्ष योनी फिरून झाल्यानंतर जर पुण्याचा अंश असेल तर मनुष्य जन्म मिळतो. आणि हा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर त्याचं परत कल्याण करण्याच्या उद्देशानं परत देव स्वतः सद्गुरू बनतो आणि घडवण्यासाठी येतो. परंतु चर्मचक्षुनी पाहणारे जे जीव असतात ते नेहमी त्या गुरूंकडे चर्मचक्षुनीच पाहत राहतात. म्हणून त्यांच्यामध्ये बदल काहीच होत नाही. अशा व्यक्तींचे 4 प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. त्यातला पहिला प्रकार आहे स्वार्थी, म्हणजे धूर्त माणूस. देव गुरुरूपात भेटणार क्या भेटतो, अनेक अनुभूती देतो. जे माणसाला शक्य नाही त्याच्या पलीकडच्या अनुभूती पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. स्वतःच्या डोळ्यानं खात्री करतो, अरे नाही 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 हे माणूस असूच शकत नाही. कसं काय त्यानं कळलं? म्हणजे हा माणूस नाही आहे. अरे त्याच्या बोलण्यामध्ये काय ताकद आहे, त्याच्या नेत्रामध्ये काय ताकद आहे, त्याच्या वास्तव्यात काय ताकद आहे, ह्याची स्वतः अनेक वेळा अनुभूती घेऊन सुद्धा फक्त प्रपंचातला स्वार्थ. तो कोळी काय करतो, जाळं बनवतो आणि त्याला काही येऊ दे कीटक, खायचे म्हणजे खायचे. एकदा ते जाळ्यात अडकले की ते पळायचा प्रयत्न करतात आणि गुरफटले की मग त्यांना खाणं सोपं जातं. तसं काही लोक परमार्थामध्ये येतात, त्यांना स्वार्थी म्हटलं पाहिजे. परमार्थात काय येतात की बाबा या गुरूंकडे गेल्यानंतर अनुभव येतो, प्रचिती येते, समस्या सोडवतात. आपण कुठलाही प्रश्न घेऊन गेलो की आपला प्रश्न सुटला म्हणून समजा, पैसे लागत नाहीत, काहीच करावं लागत नाही, ते एवढंच म्हणतात जा आम्ही बघतो. हे बरं आहे ना. मुलीचं लग्न जमायचं आहे, पत्रिका काढा नको, गुरुजीनं पैसे नको द्यायला, हे बरं. आपलं मुलीची जन्मतारीख सांगायची गरज नाही, मुलाची जन्मतारीख सांगायची गरज नाही. मुलगी किंवा मुलगा दोघेही समोर उभे राहिले
एवढे गुण जमतात, जमवायला हरकत नाही. फुकटात काम होतं ना, काम फुकटामध्ये होतं. काही जण तसे हुशार असतात, हळूच पत्रिका नंतर काढून बघतात आणि नंतर खात्री होते, अरे खरंच की सांगितले 25 गुण 25च गुण जमले. आहे काय तर ताकद नक्की आहे. एवढंच म्हणतो आपण, ह्याच्या पलीकडे पुढे काहीच नाही. केवळ स्वार्थ आणि स्वार्थ, प्रपंचातला स्वार्थ. अशा परमार्थिक स्वार्थी माणसाला किती जन्म घेतले तरी काहीच हाताशी लागणार नाही. परमार्थही होणार नाही आणि प्रपंचही पूर्ण होणार नाही. कारण प्रपंच म्हणजे माणसाच्या कवटी असते ना, त्या कवटीमध्ये काही भरलं तर कधीच ती पूर्ण भरली जात नाही. तसा हा प्रपंच आहे. किती द्या प्रपंचामध्ये, बायकोला किती पैसे आणून द्या, बघा ती कधी खुश होते का? एखाद्या माणसाला मोटरसायकल नव्हती, सायकल होती, मोटरसायकल मिळू दे, खुश होतो. काही दिवसानंतर तो थांबतो का बघा? आता मोटरसायकल झाली, हो आता 4 चाकी गाडी पाहिजे. म्हणजे त्याची हाव कधीच थांबत नाही, त्याच्या इच्छा ज्या असतात त्या कधीच थांबत नाही. असा माणूस परमार्थात आला आणि फक्त गुरूंकडे स्वार्थासाठी गेला तर तो वरती पण नाही आणि खाली पण नाही, अशी त्रिशंकूसारखी त्याची अवस्था होती. का? गुरु मिळाले, कळलेच नाही, गुरु करून टाकला. म्हणून मी त्याला अध्यात्मामधला स्वार्थी माणूस म्हणतो. हे माझे प्रकार आहेत अध्यात्मातले, शोधले तरी मिळणार नाहीत ते. पण हे खरं आहे की खोटं आहे तुम्ही सांगू शकता. की आज अध्यात्मामध्ये अशा कितीतरी माणसं दिसतात. मी तुम्हाला बोलत नाही, मला माहिती आहे की तिकडूनच वरती जायचं आहे. परंतु बघा, परमार्थामध्ये अशी कितीतरी माणसं आहेत, फक्त स्वार्थ. ते जाऊ दे, बाकीचं वाऱ्या सांगितलं 14 करू, प्रश्न सुटणार ना? प्रश्न सुटला, वेळच नाही. बघताना किती व्याप आहे तो. ओ स्वामी तुम्ही एवढं दिलंयत, एवढं दिलंयत, इतकं दिलंयत, त्यामुळे आता फुरसतच भेटत नाही. अशा माणसाला परमार्थातला स्वार्थी माणूस म्हणायचा. आणि त्याला जरी स्वार्थी म्हणून भूषण वाटत असेल तरी त्याचं आयुष्य टोटल लॉस आहे. का? तो परमार्थामध्ये पण पुढे जात नाही आणि प्रपंच त्याचा कधीच पूर्ण होत नाही. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार परमार्थात येणाऱ्या माणसाचा, ना स्वार्थ ना परार्थ. म्हणजे स्वतःचा पण स्वार्थ करून घ्यायचा नाही, दुसऱ्याचा करू द्यायचाच नाही. त्याला अध्यात्मामध्ये मूर्ख माणूस असं म्हटलं तर चुकीचं होईल असं वाटत नाही. स्वतःचं हित करणार नाही, दुसऱ्याचं हित करू देणार नाही. अशा माणसाची लक्षणं आहेत 5. भयंकर गर्व अध्यात्मात असतो, पण हूं काय म्हणाला, भयंकर गर्व. बोलणं इतकं वाईट असतं, नेहमी म्हणजे क्रोध नाकावरच असतो. नेहमी वाद घालणार दुसऱ्याबरोबर आणि दुसऱ्याचा अनादर करणार. हे गर्व, वाईट बोलणं, क्रोधी, नेहमी वाद घालायचा आणि दुसऱ्याचा अनादर करायचा, दुसऱ्याला नेहमी इन्सल्टिंग होईल, अपमानित होईल, अशा प्रकारे कृत्य करायचं. बघा परमार्थात माणसं असतात की नाही? बघा आपल्या आजूबाजूला कोणी आहे का असं? मला वाटतं इथे बसलेलं कोणीच असू शकणार नाही.
असा जो माणूस आहे तो परमार्थात येऊन काहीच उपयोगाचा नाही आहे, लक्षात घ्या. हे ह्याच्यासाठीच आहे, जर समजा चुकू वाकून तरी आपल्यामध्ये अशा प्रकारचे दोष असले तर ते आपण काढून टाकले पाहिजेत. कारण याच्यातून काहीही साध्य होणार नाही. तिसरा प्रकार आहे, म्हणजे तो मूर्ख किती असतो बघा. एका गावामध्ये एक माणूस होता. तो घनदाट अरण्यामध्ये जाऊन बसला, जंगलामध्ये. आणि त्या जंगलामध्ये एक शिकारीसाठी आला होता. त्याच्याकडे शस्त्र वगैरे सगळं होतं, वन्य प्राणी मारण्यासाठीच तो आला होता. त्याने बघितलं की झाडाखाली एक माणूस बसलेला आहे, हातात काही शस्त्र नाही आहे आणि हिंस्र प्राणी इथे या जंगलामध्ये राहतात. काय माणूस आहे म्हणून ते शिकाऱ्याने त्याच्याजवळ चौकशी केली. का हो, तुमच्याकडे काहीच हत्याबित्यार नाही आहे, जंगलात बसलेले वाघ बिगाला खाऊन टाकेल ना. तो माणूस म्हणला, त्याचीच वाट बघतोय ना मी. अरे तुम्हाला वाघानं खाल्लं तर त्याच्यात आनंद काय? आनंद काय? अरे मला वाघानं खाल्लं तर माझ्या रक्ताची चव त्याच्या जिभेला लागेल, त्याच्या तोंडाला लागेल, म्हणजे वाघ नरभक्षक होईल, गावातल्या सगळ्यांना खाईल. नाही कळलं त्याचा फायदा काय तो? मला वाघानं जर खाल्लं तर वाघ नरभक्षक होईल, आणि वाघ एकदा का नरभक्षक झाला की तो गावात जायला सुरुवात करेल आणि प्रत्येक माणसाला हळूहळू संपवून टाकेल. हा माझा फायदा. म्हणून त्याला मूर्ख म्हणतात. अध्यात्मामध्ये अशी जर माणसं असतील की मी भक्ती करणार, देवा तुला मला काय द्यायचं नाही ना, काय हरकत नाही, पण शेजाऱ्याला देऊ नकोस. देव म्हणाला मी देणारच, मग दे, माझा एक डोळा फोडून टाक, शेजाऱ्याचे 2 जातील, नाही का? अशा माणसाला ना स्वार्थ ना परार्थ, म्हणजे दुसऱ्याचा पण फायदा करायचा नाही आणि आपला पण करून घ्यायचा नाही. आला अध्यात्मात, जर प्रयत्न केले, गुरूंचे चरण धरले तर जन्माचं सोनं होईल, पण त्या संधीचा उपयोग करूनच घ्यायचा नाही. तिसरा माणूस असतो अध्यात्मामध्ये, स्वार्थी आणि परार्थी. तो काय करतो? अध्यात्मात येतो, स्वतःचा फायदा कसा होईल गुरूंच्या सहवासात जाऊन त्याचा प्रयत्न करतो. ह्याला शहाणा माणूस म्हणायला पाहिजे. मी गुरूंच्या सहवासात गेलो, भले मला मुक्ती मिळाली नाही तरी चालेल, मला मोक्ष मिळाला नाही तरी चालेल, पण किमान माझ्या जीवनामध्ये जे त्रिविधा ताप दुःख आहे ते कमी झालं गुरूंच्या नामस्मरणामुळे, गुरूंच्या सानिध्यामध्ये. आता माझ्या जीवनामध्ये हा जो बदल झाला आहे तो मी माझ्या नातेवाईकांना सांगितलं पाहिजे, माझ्या मित्रमंडळींना सांगितलं पाहिजे, माझ्या शेजापाजारांना, सगळ्या सोयऱ्यांना सांगितलं पाहिजे. असे सांगणारे बरेच लोक इथं बसलेले आहेत, म्हणून तुम्ही शहाणे आहात. त्यासाठीच ते व्रत दिलेलं आहे की आरत्या चालू करा आणि लोकांना भक्ती मार्गाला लावा. भले सगळ्यांना तुम्हाला मुक्ती मिळाली नाही, कारण तुम्ही प्रयत्न तसा करत नाही. देव जेवत नाही आपल्याबरोबर असं नाही, देव आपल्याबरोबर खाणार असं नाही, पण भिल्लिनीसारखं ते बेर जे आहे, म्हणजे बोर जे आहे ते भरवावं लागतं. तसं भले आपल्याला ते जमलं नाही परमार्थ करायला, तरी सुद्धा त्रिविधा ताप दुःखातून मुक्तता व्हावी आणि आपल्यातून कुणाचं वाईट चिंता जाऊ नये, कुणाचा वाईट आपल्या हातून घडू नये, असा जरी आपल्या हातून प्रयत्न झाला ते काय वाईट नाही आहे. आणि जर गुरूंची कृपा होऊन आपल्या जीवनामध्ये आनंद मिळाला, तसा इतरांच्याही जीवनामध्ये आनंद मिळावा अशी ज्यांच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली त्याला शहाणा माणूस म्हणायचं. आणि तेच मी सांगितलं, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. आणि त्याच्यामध्ये इथं शिवाच्या डोंगरावर बसलेले बहुसंख्य लोक त्याच्यामध्ये येतात. त्याला मी शहाणा माणूस म्हणतो. परमार्थात आलाय आणि खरंच शहाणा आहे. मी सुखी जगतोय, बाकीच्यांनी पण सुखी जगावं यासाठी तो प्रयत्नशील आहे. अशा माणसानं आणखीन थोडा प्रयत्न केला, आणखीन थोडा प्रयत्न केला तर त्याला मोक्ष कठीण नाही आहे.
पण शब्दामधले महत्त्वाचे आहेत. आणखीन थोडा प्रयत्न केला, आणखीन थोडा प्रयत्न केला तरच त्याला मोक्ष मिळणार आहे. चौथा प्रकार, ज्याला स्वतःच्या स्वार्थापेक्षा, ज्याला स्वतःच्या फायद्यापेक्षा इतरांचा फायदा झाला पाहिजे, असे ज्याच्या मनामध्ये तगमग आहे, असा सुद्धा एक अध्यात्मामध्ये वर्ग असतो. माझं नाही झालं चांगलं तरी चालेल देवा, पण माझ्या शेजाऱ्याचं कर. अशी माणसं दुर्मिळ असतात. त्यांना अति शहाणे म्हणूया, म्हणजे अतिशहाणा म्हणजे तुम्ही उपासात्मक बोलता तो नाही मला इथे शहाणा म्हणायचं पाहिजे, तर सज्जन म्हणूया. अध्यात्मामध्ये हा चौथा प्रकारचा एक माणूस असतो, भेटतो आपला, की देवा माझं जर काही झालं नाही तरी चालेल, तू मला काही दिलं नाहीस तरी चालेल, पण माझ्या शेजाऱ्याला दे. अशी वृत्ती आपल्या मनामध्ये येऊ लागली तर नक्की समजायचं आपण अध्यात्माच्या प्रगतीपथावर आहोत. असा प्रयत्न आज गुरुपौर्णिमेच्या या प्रवचनातून करण्याचा प्रयत्न करायचा, संदेश घेऊन हा जायचं की देवा मला काही दिलं नाहीस तरी चालेल, पण जगातल्या सगळ्यांना सुखी ठेव, जगाचं कल्याण कर. अशा प्रकारची मनामध्ये जर लालसा निर्माण झाली तर नक्की समजायचं आपण बरोबर अध्यात्माच्या बिनचूक वाटेवर आहोत. आणि मला वाटतं आपल्या संप्रदायामध्ये अशा प्रकारचे लोक जास्त सापडतात. गुरूंकडून हे शिकायचं असतं. कधी स्वतःसाठी मागू नका. या जगामध्ये असणाऱ्या जडमुडांचा उद्धार करण्याची अभिलाषा तुम्ही निर्माण कराल. आपण पण त्याच्यातच येतो ना. मन व्यापक करा ना, मन विशाल करा ना. आणि सुदैवानं आपल्या संप्रदायामध्ये अशा प्रकारचे भरपूर लोक सापडतात. त्यांनी नक्की समजायचं विशेष प्रयत्न केला तर आपल्या जन्माचं सार्थक एक ना एक दिवस नक्की होणार. परंतु हे सार्थक होण्यासाठी आपल्या मनाला गुरूंचा छंद लागला पाहिजे. म्हणून या अभंगातून ऐकूया आणि आपण पुढे जाऊया. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. निरसेला बंधन, तेणे निरसेला बंधन, तेणे निरसेला बंधन. तेणे निरसेला बंधन. मुखी वदे नारायण, मुखी वदे नारायण. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद.
ब्रह्मरूप होय काया, ब्रह्मरूप होय काया, माया जाईल विलया, माया जाईल विलया, माया जाईल विलया, माया जाईल विलया, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. होय सर्व सुख धणी, होय सर्व सुख धणी, होय सर्व सुख धणी, चुके जन्म मरण, चुके जन्म मरण खाणी, चुके जन्म मरण खाणी, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. म्हणे एका जनार्दन, म्हणे एका जनार्दन, आ म्हणे एका जनार्दन, म्हणे एका जनार्दन, सदा समाधान मन, सदा समाधान मन, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद. एकनाथ महाराज म्हणतात की हा जर अशा प्रकारचा छंद मनाला लागला तर आपल्यामध्ये सात्विकतेची परिसीमा पण कधी गाठून जाऊ हे कळणार नाही. तर एवढं त्या नामामध्ये
त्या गुरु सहवासामध्ये प्रचंड बल आहे, प्रचंड ताकद आहे. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज जनार्दन स्वामींना वंदन करून काय सांगतात की माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद गोविंद. हे माझ्या मनाला नित्य काय, हे देवा, हे सद्गुरू देवा, नित्य तुझा छंद लागू दे. आणि हा छंद लागला की आपोआपच माझ्यामध्ये परोपकारी वृत्ती येईल. कारण मला चराचरामध्ये देव आहे, अणु रेणूत देव भरलेला आहे, वसलेला आहे. आणि जो ब्रह्मांडी तोच पिंडी, हे तुझ्या कृपेमुळे मला कळेल. आणि मग मला मोक्ष दूर नाही आहे. कारण मनुष्य जन्म याच्यासाठी झालेला आहे. तो परमात्मा गुरु रूपात यासाठीच आलेला आहे की मनुष्य जन्म एक संधी आहे, त्या संधीचा उपयोग करून घे आणि जन्माचं कल्याण कर. तुला प्रपंच सोडायची गरज नाही आहे, मान सन्मान सोडायची गरज नाही. आज कितीतरी महात्मे असे होऊन गेले, कोणी कलेक्टर होतं, कोणी इंजिनियर होतं, कोणी डॉक्टर होतं. आणि नुसतं शिक्षणच पाहिजे असं नाही, जनापैकी शिकले नव्हते. सावतामाळी काय शिकले नव्हते, असे कितीतरी लोक शिकले नव्हते, परंतु आज ते त्या पदाला पोचलेत, मोक्षाचे भोक्ते झालेत. फक्त गुरुनामाचा छंद पाहिजे. माझी काय तपश्चर्या, मी कुठे उग्र साधना केली, नोकरी सोडली, बाप्पाने सांगितलं नोकरी सोड, दुसऱ्या दिवशी सोडून दिली आणि मोकळा झालो. कुठे गेले तप करायला? कुठे एवढी मोठी साधना केले की माझ्या अंगावर वारुळ आलंय? केवळ आणि केवळ गुरूंची कृपा आहे. फक्त काड सिद्धांचा कृपेचा आशीर्वाद, कृपेचा हात तू बघा आहेच. ते सांगतायत मी आहे तुझ्याबरोबर. त्यांच्या केवळ कृपेच्या आशीर्वादामुळे, कृपेच्या हातामुळे आजवर प्रवास इथपर्यंत झालाय. त्यांनी एवढा मोठा करून ठेवलं, परंतु जरी एवढा मोठा तुमच्या दृष्टीने झालो तरी मला त्यांचं बाळच व्हायला आवडतं. मी त्यांचं बाळच आहे. कारण त्यांचे इतके उपकार आहेत, अनंत उपकार आहेत की माझ्या चामड्याच्या जरी जोडे तयार करून त्यांच्या पायामध्ये घातले तरी सुद्धा ऋण फेटणार नाही. जे देव देऊ शकत नाही ते सद्गुरू देतात, हे मी अनेक वेळा सांगितलं. या भवसागरातील दगडाच्या खणीमध्ये अनेक दगड असतात, पण ज्या दगडाच्या प्राक्तनामध्ये असतं आणि जो विशेष प्रयत्न होतो तो दगड आतमध्ये गाभाऱ्यात बसतो. ज्याच्यावर काहीच प्रयत्न करता येणार नाही त्याला पायाचा दगड व्हावं लागतं. तो कारागीर जो आहे त्या कारागिराच्या हातात आल्यानंतर तो सगळ्याच दगडांवर नक्षी काढायचा प्रयत्न करतो, पण काही आतून कठीण असतात. आतून मग किती हाना, कपला उडेल, वाटेल तसा वाकडा तिकडा तुटेल, मग अशाला पायाचा दगड व्हावा लागतो. आपण ते पायाचे दगड होता कामा नये, आपण गाभाऱ्यातला देव झालो पाहिजे, यासाठी इकडे यायचं नेहमी. आणि ही गोष्ट आपल्याकडून होण्यासाठी
शरणागताची जी 6 अंग सांगितलेली आहेत, ही 6 अंग आपल्यामध्ये वावरण्याचा, आपल्यामध्ये बांधण्याचा आपण जर प्रयत्न केला तर आजची गुरुपौर्णिमा जी आहे ती आपण केली असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्याकडे दैवी गुण कसे वाढतील याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे दैवी गुण वाढण्यासाठी फक्त एकच लक्षात जरी ठेवलं तरी पुष्कळ होईल. आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे की मंत्रमूलम गुरुवाक्य. गुरूंचं वाक्य हाच आपल्यासाठी मंत्र बनला पाहिजे. बस, याच्यापेक्षा आणखीन काहीच नको करायला. अध्यात्म इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. आणि अध्यात्म इतकं कठीण आहे, इतकं कठीण आहे. कितीही जा आतमध्ये. आध्यात्मिक शाळेमध्ये ऐकताय ना, दररोज आध्यात्मिक शाळा ऐकता, त्यावेळी चक्रावून जायला होतं. अरे बापरे, किती खोल आहे अध्यात्म. आपण समजतो असं हे अध्यात्म नाही, हे फार खोल आहे. कारण इतकं ते सूक्ष्म आहे आणि अध्यात्म इतकं ते विशाल सुद्धा आहे. जसं वाघिणीच्या पिल्लाला वाघिणीच्या अंगावर खेळताना भीती वाटत नाही, तसं गुरुपुत्राला अध्यात्मात कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही. त्याने फक्त एकच जीवनाचा ध्यास ठेवायचा, गुरुवाक्य मंत्रमूलम. त्यांची आज्ञा, हो त्यांची आज्ञा. मग का ती विचारायची नाही? त्यांनी सांगितलं म्हणजे करायचं. त्यांनी सांगितलं तू दगड आहेस असेल म्हणून त्यांनी दगड म्हटलं असेल. उलट विचारायचंच नाही, कारण तो आपला अधिकारच नाही. म्हणून तुकोबारायने सांगितलं, अहो नाही विचारला अधिकार मी आपुला. विचारायचा अधिकारच नाही आपल्याला. अशा प्रकारे आपण ज्यावेळी शरणागत होऊ तर त्या व्यक्तीमध्ये दया, क्षमा, शांती, परोपकार, वैराग्य, विरक्ती अशा अनेक गोष्टी आपोआपच त्याच्या हृदय कमलामध्ये विलसायला सुरुवात होतात. या चराचरामध्ये असणाऱ्या प्रत्येक जीवाला सुख मिळालं पाहिजे यासाठी तो धडपडत राहतो. आणि ही धडपड त्याच्यामध्ये निर्माण होण्यासाठी सात्विकता हा परमार्थिक माणसाचा दागिना आहे. आपल्या अंगावर दागिने असले पाहिजे मग आपल्याला श्रीमंत म्हणतात. तसं आपल्या परमार्थिक माणसानं मनाला दागिने घातले पाहिजेत. त्या दागिन्याचं नाव आहे सात्विकता, परोपकार, शांती, समाधान. अशा प्रकारचे दागिने त्याने जर आपल्या मनाला घातले तर तोच माणूस कितीतरी परोपकारी होईल आणि मोक्षाचा धनी होतो. म्हणजे चराचरामध्ये आलेलं जे दुःख आहे त्याला स्वतःचं दुःख वाटतं. कुणावर काही प्रसंग आला तर त्याला स्वतःवर प्रसंग आला अशा प्रकारची जाणीव होते. कारण तो अणु रेणूत सर्वत्र त्या भगवंताला पाहत असतो. त्यासाठी एक दृष्टांत पाहूया आणि मग आपण थांबूया. हे आपलं बिदर आहे ना, तेलंगणा आपला आश्रम आहे, तिथं बिदर डिस्ट्रिक्ट आहे कर्नाटकामध्ये. तर तिथे बेदर नावाच्या बादशाचं राज्य होतं. मोगल बादशाह त्याचं राज्य होतं. आणि दामाजी पंत नावाचे एक सद्ग्रस्त, ज्यांना पुढे आपण मग सत्पुरुष म्हणू लागलो, असे त्याच्याकडे चाकरीला होते. आणि त्याच्याकडे दामाजी पंतांकडे जो शेतसारा जमा व्हायचा तो त्यांच्याकडे त्यांच्या ताब्यात असायचा. शेतसारा म्हणजे सगळं धान्य जे असायचं, पूर्वी पैसे कमी असायचे ना, धान्याच्या रूपामध्ये सरकारचं जे काय असेल ते देणं देऊन टाकायचं.
म्हणून ते धान्य साठवलं जायचं आणि ते दामाजी पंतांच्या ताब्यात होतं. दामाजी पंतांच्या ताब्यात होतं तर अचानकपणे दुष्काळ पडला. एवढा दुष्काळ पडला की माणसानं खायला मोतान झाली अन्नाची. माणसं अशी तडफडून तडफडून भुके वाचून मरू लागली. म्हणून पण बेदर जो बादशाह होता त्याने मात्र फरमान सोडलं होतं, आपल्या गोदामातलं धान्य अजिबात कुणाला वाटायचं नाही. सगळ्यांना सक्त ताकीद होती. जे जे गोदामाचे प्रमुख लोक होते त्यांना सगळ्यांना ताकीद होती. तशी ती दामाजी पंतांना पण होती. दामाजी पंतांच्या जवळ लोक आले आणि म्हणाले, आम्हाला आता जगणं कठीण झालंय, आम्हाला काहीतरी मदत करा. मग दामाजी पंतांनी त्या राजाचा हुकूम असताना सुद्धा तो मोडला आणि लोकांना हाताला भेटेल ते धान्य देऊन टाकलं. दामाजी पंतांना आता काय परिणाम होणार तो माहिती होतं की आपल्याला आता फाशीशिवाय सुटका नाही. आपल्याला बेदर बादशाह फाशी देणार, कारण गव्हर्नमेंटचं सरकारचं की राजाचं कोठार राजाच्या आज्ञेविरुद्ध लुटलंय आपण आणि त्यामुळे आपल्याला फाशी होणार. परंतु दामाजी पंत बिलकुल चलबिचलित झाले नाहीत. जर ह्यांचे असंख्य लोकांचे जीव जगणार असतील आणि मला त्याच्यासाठी फाशी जावं लागत असेल, त्यावेळी फाशी म्हणजे सुळावर जायचं. मला जर सुळावर जायला लागत असेल तर माझ्यासारखा भाग्यवान मीच. म्हणून ते अजिबात चलबिचल झालं नाही आणि त्यांनी लोकांना अगदी खुल्या हातानं धान्य वाटून टाकलं. राजाच तो, राजाला खबर कळली की ह्याने गुरु आज्ञा मोडलेली आहे, म्हणजे राज आज्ञा मोडलेली आहे आणि ह्याने गोरगरीब लोकांना धान्य वाटून टाकलेलं आहे. म्हणून बिदरमधून फरमान आलं, दामाजी पंतांना बोलवून आलं आणि जेलमध्ये नेऊन टाकलं. त्यानं सांगितलं 7 दिवसाच्या आत माझं जेवढं काही तुम्ही लुटलेलं आहे तेवढ्याची भरपाई करून द्या, नाहीतर सुळावर चला. दामाजी पंतांना माहिती होतं की मी कुठून देणार आता सुळावर जायचं. आणि आश्चर्य असं की पांडुरंग दामाजी पंतांचा मुनीम झाला आणि बेदर बादशाहकडे मुद्रा घेऊन गेला आणि सांगितलं, या मुद्रा घे आणि त्या दामाजी पंताला सोड. ते अशी जी व्यक्ती असते ज्याला चराचरामध्ये मीच आहे, चराचरातल्या प्रत्येक जीवात्मामध्ये मीच वावरतो, अशी ज्याची व्यापक दृष्टी झालेली असते, अशाला मोक्ष आत्मसाक्षात्कार कठीण नाही आहे. दामाजी पंत हे भगवंताचे विठ्ठलाचे भक्त होते आणि ते विठ्ठलमय झाले होते, म्हणून त्यांच्याकडून ही कृती झाली. म्हणून आपण जर गुरुमय झालो, गुरूंच्या झालो, गुरूंचं वाक्य हाच मंत्र असं समजून जर आपल्यामध्ये सात्विकता वाढवण्याचा प्रयत्न केला, आपल्याकडे जशी जशी सात्विकता वाढेल तसं तसं आपल्यामध्ये वैराग्य, परोपकार, दातृत्व हे गुण येतील आणि हळूहळू आपण मोक्षाचे वाटेकरी होऊ. आणि ही जी वारी आहे ना जन्ममरणाची, ती थांबेल आणि मग वारी आपण कुणाची करू? फक्त गुरूंची करू. आपण आता गुरूंची वारी करायला जाऊया आणि इथे थांबूया. वारी वारी हो गुरूंची माझ्या काळसिद्ध देवाची, वारी वारी हो गुरूंची माझ्या काळसिद्ध देवाची. सगळ्यांनी म्हणायचं आहे, वारी वारी हो गुरूंची माझ्या काळसिद्ध देवाची, वारी वारी हो गुरूंची माझ्या काळसिद्ध देवाची, वारी वारी हो गुरूंची माझ्या काळसिद्ध देवाची. वारी वारी हो गुरूंची माझ्या काळसिद्ध देवाची, वारी वारी हो गुरूंची माझ्या काळसिद्ध देवाची. करा करा बोळवण, करा करा बोळवण,
करा करा बोळवण करा करा बोळवण करा करा बोळवण अज्ञानाची वारी वारी हो गुरुची माझ्या काळसिद्ध देवाची 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 देवालाही देव पण येते गुरुच्या चरणाशी ऐसा महिमा वर्णिला आहे वेदशास्त्रांशी देवालाही देव पण येते गुरुच्या चरणाशी ऐसा महिमा वर्णिला आहे वेदशास्त्रांशी वारी वारी हो गुरुंची माझ्या काळसिद्ध देवाची वारी वारी हो गुरुंची माझ्या काळसिद्ध देवाची वारी वारी हो गुरुची माझ्या काळसिद्ध देवाची वारी वारी हो गुरुची माझ्या काळसिद्ध देवाची काळसिद्ध बाप्पा माझा आहे गंगा मुक्तीची पापनाशक पुण्यदायक विश्वेश्वर काशी काळसिद्ध बाप्पा माझा आहे गंगा मुक्तीची पापनाशक पुण्यदायक विश्वेश्वर काशी वारी वारी हो गुरुंची माझ्या काळसिद्ध देवाची वारी वारी हो गुरुंची माझ्या काळसिद्ध देवाची वारी वारी हो गुरुची माझ्या काळसिद्ध देवाची वारी वारी हो गुरुची माझ्या काळसिद्ध देवाची मी बिघडलो तुम्ही बिघडा गुरुच्या चरणाशी चारही मुक्त्या गुरु कृपेने होतील दासी मी बिघडलो तुम्ही बिघडलो गुरुच्या चरणाशी चारही मुक्त्या गुरु कृपेने होतील दासी मी बिघडलो तुम्ही बिघडा गुरुच्या चरणाशी चारही मुक्त्या गुरु कृपेने होतील दासी मी बिघडलो तुम्ही बिघडा गुरुच्या चरणाशी चारही मुक्त्या गुरु कृपेने होतील दासी मी बिघडलो तुम्ही बिघडा गुरुच्या चरणाशी चारही मुक्त्या गुरु कृपेने होतील दासी मी बिघडलो तुम्ही बिघडा गुरुच्या चरणाशी चारही मुक्त्या गुरु कृपेने होतील दासी हे वारी वारी हो गुरुची माझ्या काळसिद्ध देवाची 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 काळसिद्ध सुत नरेंद्र मागे गुरुच्या चरणाशी उद्धार व्हावा सकल जीवांचा कृपाभिलाषी काळसिद्ध सूत नरेंद्र मागे गुरुच्या चरणाशी उद्धार व्हावा सकल जीवांचा कृपाभिलाषी काळसिद्ध सुत नरेंद्र मागे गुरुच्या चरणाशी उद्धार व्हावा सकल जीवांचा कृपाभिलाषी काळसिद्ध सूत नरेंद्र मागे गुरुच्या चरणाशी उद्धार व्हावा सकल जीवांचा कृपाभिलाषी वारी वारी हो गुरुची माझ्या काळसिद्ध देवाची 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 करा करा बोळवण करा करा बोळवण करा करा बोळवण अज्ञानाची करा करा बोळवण करा करा बोळवण करा करा बोळवण अज्ञानाची करा करा बोळवण करा करा बोळवण करा करा बोळवण
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय।